हिंदी फिल्म कुछ ठीक हो जाता है और अगर ठीक ना हो हिंदी फिल्म कुछ ठीक हो जाता है और अगर ठीक ना हो तुम्ही जो तो प्रेम पाला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडच आलाय, त्याच्यावरती जे ट्विटर आहे पण आणलेला हा जो व्हिडिओ आहे तो पण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे। जर कोणी आपल्या चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। ट्रेंडिंग टॉपिक वरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनल वरती घेऊन जाईल। आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं कॅपकट इथे ओपन करायचं। कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर इथे तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि सिंपली इथून ऍड करायचा। इथून फोटो ऍड केल्यानंतर इथे तुम्हाला रेशोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा। 9.16चा रेशो आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून एकदा हा जो फोटो आहे स्क्रीन बरोबर सेट करून घ्यायचा। इथून हा फोटो सेट झाल्यानंतर इथून आता आपल्याला काय करायचं, तुम्ही बॅक करायचे ते ओव्हरलेज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। अगेन ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून जो आपण बीट मॉड्यू दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करून सिंपली इथून ऍड करायचा। हा बीट मॉड्यू इथे ऍड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूवरती क्लिक करायचं, थोडं इथे स्क्रोल करायचं आहे। इथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे सिंपली त्यावरती क्लिक करून द्यायचं। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। ह्याच्या फोटोची लेंथ असे शेवटपर्यंत न्यायची, जेवढं सॉन्ग आहे तिथपर्यंत नेल्यानंतर सिंपली आपल्याला आता पहिले एन्जॉय ना हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि जो आपण बीट मॉड्यू दिला आहे त्यामध्ये आपण बीट दिला आहे, जेथून बीट चेंज होतील तिथून हा जो फोटो आहे तो स्पीड करायचा आहे। तर पहिली बीट आपली कुठे चेंज होते ते बघायचं आहे। तर थोडं पुढं आल्यानंतर इथून आपली बीट आहे तर अशा प्रकारे इथून चेंज होते। तर सिंपली इथून आपण काय करूया, तर पहिला ऑप्शन स्पीडचा आहे त्यावरती क्लिक करूया। ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघूया, तर इथे आपली बीट चेंज होते। तर सिंपली त्याच फोटोवरती क्लिक करूया, तर पहिला ऑप्शन स्पीडचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीटमार्पर्यंत इथून कट करत न्यायचा आहे। कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, ब्लॅक अँड व्हाईट फोटो करायचा, म्हणजे दुसरा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। थोडं इथे स्क्रोल करायचे, तुम्ही ॲडजस्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। सॅच्युरेशन वरती क्लिक करायचं, सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथं आपला ब्लॅक अँड व्हाईट फोटो होऊन जाईल। अशा प्रकारे त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला करत शेवटच्या फोटोपर्यंत इथून हा जो फेड आहे इथून ॲड करायचा आहे। त्याच्यानंतर इथून बॅक करायचं, ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। हा जो बीट मॉड्यू आहे त्यावरती क्लिक करू, थोडं इथे स्क्रोल करायचं आहे। इथे तुम्हाला प्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून जे आपण PNG दिले मटरमध्ये तर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि इथून हे जे पिन इथून ॲड होऊन जाईल। तर मी करतो आता हे जे फोटो राहिले तर आपले बीटनुसार इथून स्प्लिट करायचे, ते इथून स्प्लिट करून घेतो लगेच। इथे तुम्ही पाहू शकाल की सर्व आपण फोटो आहेत ते आपण सर्व बीटनुसार इथून स्प्लिट करून घेतले। त्याच्यानंतर आता आपले हे जे फोटो आहे ते बीटनुसार सर्व इथून ॲड झालेले। तर आता आपल्याला काय करायचं, ह्या फोटोमध्ये इफेक्ट ॲड करायचे। आता मी तुम्हाला इफेक्टचे नाव सांगेल त्यानुसार तुम्हाला तुमच्या फोटोला आहेत ते इफेक्ट इथून सिलेक्ट करायचे आहे। तर हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे यायचं, त्या फोटोवरती क्लिक करायचं। तुम्हाला 3 नंबरचा खाली ॲनिमेशनचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। ते तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये द्यायचं, यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल रिपेल नावाचा, हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटो आपल्या इनमधलाच क्यूब ओपनचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटो आपल्याला आहे ना कांबोमधला प्लॅनोमा 1चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला आपल्याला कांबोमधलाच प्लॅनोमा 2चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला सिंपली कांबोमधलाच स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटोला आपल्या इनमधला रॉक व्हर्टिकल जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटोत आपल्या इनमधलाच सिविंग राईटचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटोत आपल्या इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टल हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटोत आपल्या इनमधलाच क्यूब ओपनचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटोत आपल्या इनमधलाच रॉक व्हर्टिकल जो फेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर सिंपली आपल्या पहिल्या एन्जॉय यायचं आहे। पहिले एन्जॉय आल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून इथे तुम्हाला ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचं, यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिक नावाचा, हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा। ह्या जो इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची, नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचे। इंटेन्सिटी आहे ती आपल्या इथे 30 ठेवायची अशा प्रकारे। त्याच्यानंतर सिंपली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचे, डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। जी डुप्लिकेट लेअर झाली त्यावरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा, हा जो फेड आहे सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्या पुन्हा पहिल्या एन्जॉय थांबायचं। पहिल्या एन्जॉय थांबल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून येथे तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचा, हा जो फेड आहे सिलेक्ट करून ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो त्याला ठेवायचे। ठेवल्यानंतर सिंपली
हा जो आपला 9 सेकंद आहे तिथला पुढे तिथे जे आपण स्प्लिट केला तिथे येते नंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ एडिटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्पीडचं ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये एक इफेक्ट मिळून जाईल तुम्हाला 3 लेअर मिरर. हा जो वेळ आहे इथून सिलेक्ट करून ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 9 आणि 10 सेकंद तिथले जे 2 फोटो त्या फोटोला ठेवायचे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आणि इथे तुमचा जो व्हिडिओ आहे ते एक्सपोर्ट होऊन जाईल.